वाईट गोष्टी विसरणे आणि चांगल्या गोष्टी लक्षात ठेवणं हेच खरं सुखी जीवनाचं रहस्य आहे. दोन मित्र असतात. एके दिवशी ते असेच रस्त्याने चाललेले असतात. चालता चालता दोघांमध्ये वाद निर्माण होतो आणि त्यातला एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत मारतो. ज्याच्या थोबाडीत बसते त्याला थोडं वाईट वाटतं, म्हणून तो लगेच रस्त्याच्या मातीवरती लिहितो की आज माझ्या मित्राने माझ्या थोबाडीत मारले. थोडं पुढे गेल्यावरती तोच मित्र एका दलदलीमध्ये फसतो. त्यावेळी मात्र त्याचा तो मित्र त्याला त्या दलदलीतून बाहेर काढतो. त्यावेळी तो मित्र एका दगडावरती कोरतो की आज माझ्या मित्राने माझे प्राण वाचवले. हे पाहून त्याचा तो मित्र त्याला विचारतो, मगाशी मी तुझ्या थोबाडीत मारली तेव्हा तू मातीवरती लिहिलंस आणि आता मात्र या दलदलीतून मी तुला बाहेर काढलं त्यावेळी तू दगडावरती कोरलंस, असं का? त्यावेळी तो मित्र त्याला म्हणतो, एखादी वाईट गोष्ट किंवा एखादी चुकीची गोष्ट अशीच मातीवरती लिहावी, जेणेकरून क्षमेच्या वाऱ्याने तू ती पुसून जाईल. आणि एखाद्याने जर चांगलं काम केलं असेल तर ते असंच दगडावरती कोरावं, जेणेकरून ते आपल्या नेहमीच लक्षात राहील. धन्यवाद.